व्हिडिओ नंबर 206. चला तर सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय आहे. मित्रांनो, आजचा विषय हिवाळ्यात व्यायाम न केल्यामुळे प्रतिकार शक्ती घटते. कसं ते बघूया. हिवाळ्यात आळसापोटी बिछाण्यातून लवकर उठू शकत नाही, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवू शकत नाही वा व्यायाम करणे टाळत असाल तर पुन्हा एकदा या सवयींचा विचार करा. हे आपल्यासाठी अनेक समस्यांचे कारण होऊ शकते. वेदना व इन्फ्लॅमेशन वाढते. एक्सरसाइज न केल्यामुळे स्नायू छोटे व कमकुवत होतात. मसल मास घटते. स्नायू कमकुवत झाल्यास शरीराचा भाग हाडांच्या सांगाड्यावर पडतो, त्यामुळे निरनिराळे सांधे दुखणे सुरू होते. बापरे. यामुळेच इन्फ्लॅमेशन वाढते. पुढे बघूया. इम्युनिटी कमकुवत होते. बापरे. अमेरिकेच्या इन्स्टन विद्यापीठानुसार एक्सरसाइज शरीराच्या वायुमार्ग व फुफ्फुसातील हानिकारक बॅक्टेरिया बाहेर काढते. व्हेरी गुड. त्यामुळे फ्लू, वर्षासोबत मोसमी आजाराचा धोका कमी होतो. छान. हा पांढरा पेशी व अँटीबॉडीज वाढवितो. छान. आजाराशी लढण्यास मदत करतो. व्हेरी गुड. एक्सरसाइज न केल्यामुळे वाढते डिप्रेशन. बघूया काय ते. WebMD नुसार हिवाळ्यात ऊन कमी असल्यामुळे हार्मोन्स मेलाटोनिनचे संतुलन बिघडते. न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिन कमी होते. सेरोटोनिनला हॅपी हार्मोन्स म्हणतात. या अभावी मूडमध्ये बदल होतो. हॅपी हार्मोनच्या अभावामुळे मूडमध्ये बदल होतो आणि नैराश्य वाढते. एक्सरसाइज हे हार्मोन्स वाढवते. वेगाने वाढते लठ्ठपणा. हिवाळ्यात आरोग्याचा मौसम म्हणतात. अशा वेळी आहारात कॅलरी वाढत जातात. जास्त कॅलरी घेतल्याने व शारीरिक रूपात निष्क्रिय झाल्यामुळे पुरेशा कॅलरी बर्न होऊ शकत नाहीत. या जादा कॅलरीमुळे लठ्ठपणा वाढतो. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट बघूया. कंबरदुखी असेल तर उपाय करून पाहायला हरकत नाही. आणि काय उपाय ते बघूया. जड फर्निचर उचलणे अथवा सरकविणे, एखादी जड वस्तू झटक्यात उचलणे यासारखी कामे करताना अचानक कंबरदुखी सुरू होते. महिलांमध्ये सामान्यपणे कंबरदुखी अधिक दिसून येते. सामान्यतः आपणास कंबरदुखीच्या समस्येला अनेक वेळा सामोरे जावे लागते. जड फर्निचर उचलणे अथवा सरकविणे, आराम न घेता सतत काम करत राहणे, एखादी जड वस्तू झटक्यात उचलणे यासारखी कामे करताना अचानक कंबरदुखी सुरू होते. महिलांमध्ये असामान्यपणे कंबरदुखी अधिक दिसून येते, कारण त्यांना दिवसभरात अनेक वेळा झुकून काम करावे लागतात. त्याचबरोबर कित्येक वेळा अधिकेतर सामान उचलण्याचा प्रसंग येतो. कंबरदुखीपासून आराम मिळविण्यासाठी कमरेच्या जोरावर झोपणे सर्वात उत्तम उपाय आहे. आपल्या गुडघ्याच्या खाली उशी ठेवावी. कुले आणि गुडघे मोडपावेत आणि पाय खुर्चीवर ठेवावे. याने कमरेच्या भागातील दबाव कमी होईल. कंबरदुखीच्या स्थितीत 1 अथवा 2 दिवसापेक्षा अधिक आराम केल्यास स्नायू कमजोर पडू शकतात. केवळ आराम करू नये. प्रत्येक तासामध्ये काही मिनिटे अवश्य पायी फिरावे. आखडलेल्या स्नायूंचा शेक दिल्याने आराम मिळतो. एका वेळी 20 ते 30 मिनिटांपर्यंत शेक द्यावा. बर्फाची थैली ठेवल्याने मॉलिश करण्याने सुद्धा आराम मिळू शकतो. हे मित्रांनो माझे 2 टिप्स आहेत. आणि याप्रमाणे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा.
नमस्कार. जय हिंद.